पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात मोठे अपडेट समोर आले असून या प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे। पुणे अपघातात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार आहे। पुण्यात कल्याणी नगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता। ही कार पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची असल्याचं बोललं जातंय। अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत धडक दिल्यामुळे 2 जणांचा जागीच मृत्यू झाला होता। यामध्ये एका तरुणीसह एका तरुणाचा समावेश आहे। हा अपघात शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास कल्याणनगर येथे घडला होता। या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल होणार आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाला मद्य देणाऱ्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे। 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने बेदारकपणे गाडी चालवत 2 जणांचा जीव घेतला होता। या अल्पवयीन तरुणाच्या वडिलांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। कलम 75 आणि कलम 77 जुवेनाईल जस्टिस ॲक्ट प्रमाणे कारवाई केली जाणार आहे। कल्याणी नगर भागात झालेल्या अपघाताची पुणे पोलिसांकडून पाहणी केली। आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। गाडी 200च्या स्पीडने होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। अश्विनी कोष्टा आणि अवधिया या दोघांचा मृत्यू झाला। हे दोघे राजस्थानचे राहणारे होते। पुण्यात कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपर कारने रात्री 2:30 वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं। यात त्यांचा मृत्यू झाला। पबमधून पार्टी करून परतत येत असताना हा अपघात झाला। या बार आणि पबवरून परतताना अनेक तरुण मद्यप्राशन करून गाड्या चालवतात आणि या गाड्यांचा अतिवेग असतो। हाच वेग आता तरुणांच्या जीवावर बेतताना दिसत आहे।